बोगस आयएस महिला अटक करण्यात आलेली आहे। ही मोठी अपडेट आपण पाहतोय। या महिलेनं खासदार नागेश आष्टीकर यांच्याकडून पैसे घेतलेले होते। आष्टीकरांकडून 1,45,000 रुपये तिने घेतलेले होते अशी माहिती समोर आली आहे। आष्टीकर हिंगोलीचे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे खासदार आहेत। आता जी महत्त्वाची बातमी आपण पाहतोय, बोगस आयएस महिला तिला अटक करण्यात आलेली आहे। या महिलेनं खासदार नागेश आष्टीकर यांच्याकडून पैसे घेतलेले होते। आष्टीकरांकडून 1,45,000 रुपये या महिलेने घेतलेले होते आणि आता या महिलेला अटक करण्यात आलेली आहे। या संदर्भात अधिकची माहिती आपण घेणार आहोत। बोगस आयएस महिला अटक प्रकरणामधली ही महत्त्वाची बातमी आपण पाहतोय। या महिलेनं खासदारांकडून पैसे घेतलेले होते। शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे खासदार नागेश आष्टीकरांकडून तिनं 1,45,000 रुपये घेतलेले होते। विशाल करोडे आपले प्रतिनिधी आपल्याला अधिकची माहिती देत आहेत। विशाल, काय नेमकं हे प्रकरण आहे आणि आता या महिलेला अटक करण्यात आलेली आहे, यापुढची कारवाई नेमकी कशी असेल? गेली 10 दिवस कल्पना भागवत ही अटकेत आहे। स्थानिक पोलिसांसह एनआयए सुद्धा यांची चौकशी करत आहे। या महिलेनं भारतासाठी हेरगिरी केली का अशा पद्धतीचा संशय आहे। पाकिस्तान साडला तिने काही महत्त्वाची माहिती पुरवली असा संशय आहे आणि त्या दृष्टीनं या महिलेची चौकशी सुरू आहे। त्यात या महिलेच्या खात्यावर पोलिसांना 32 लाख रुपये आढळून आले होते। नक्की हे पैसे कुठून आले याची तपासणी पोलीस करत आहे। त्यात हिंगोलीचे उद्धव सेनेचे आमदार आष्टीकर यांनीही तिला 1,46,000 रुपये दिले असल्याचं पुढे आलेलं आहे। तर नागपूर विद्यापीठाचे माजी कुलगुरू NU पठाण यांनी सुद्धा पैसे दिल्याचं आता पुढे आलेलं आहे। हे पैसे नक्की कशासाठी दिले, या महिलेनं काय कारणं दिली होती, या सगळ्यांची माहिती आता पोलीस घेत आहे, चौकशी करत आहे। सध्या ही महिला संभाजीनगर पोलिसांच्या कस्टडीत आहे। जी, अगदी धन्यवाद विशाल दिलेल्या माहितीसाठी। त्यामुळे आता पोलीस तपासाअंती हे पैसे नेमके कोणत्या कारणासाठी त्याने घेतलेली होती, या संदर्भात काय सबब दिलेली होती हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे।